पवित्र श्रावण महिन्यामध्ये सर्व भाविकांना हर हर महादेव. नागपंचमी विषयी आज आपण थोडासा विचार करू. नाग सर्प खूप महत्त्वाचा आहेत. सनातन धर्मामध्ये निर्जीव वस्तूसुद्धा खूप महत्त्वाची लक्ष्मी स्वरूप मानल्या गेलेली आहेत. सजीवाला तर खूपच श्रेष्ठ दर्जा आहेत. त्यामध्ये सर्प, नाग हे ईश्वर स्वरूप, देव स्वरूप मानलेले आहेत. त्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही, पौराणिक रहस्यही आहेत. म्हणून तर भगवान शिवजी वासुकी नावाचा सर्प, नाग आपल्या गळ्यात धारण करतात. भगवान नारायण शेष नावाच्या नागावर त्या ठिकाणी शयन करतात. नाग धनाचे स्वामी आहेत. नाग आजही चमत्कारिक कार्य करतात, चमत्कारिक दर्शन देतात. अनेक सर्प आजही अदृश्यही होतात. धनाचा स्वामी आहे, मृत्यूचाही कारक आहे, तो मृत्यूसुद्धा देतो. म्हणून तर कुंडलीमध्ये सर्पयोग नावाचा एक योग असतो. पुढे त्याला कालसर्प म्हटल्या गेलं. कालसर्प हा शब्द शास्त्रामध्ये नाही, मात्र सर्पदंश झाल्याने मृत्यू काल येतो म्हणून अपभ्रंशाने कालसर्प हे नाव देण्यात आलं किंवा हे नाव पडलं. सर्प जे मारतात, सर्पाचे दोष करतात, सर्पाला त्रास देतात, त्यांना सर्प देखील अवश्य त्रास देतो आणि पुढील जन्मी कुंडलीमध्ये त्यांचा राहू खराब होतो, पितृदोषही येतात आणि सर्पदोष अर्थात कालसर्प हा दोष देखील कुंडलीमध्ये आपोआप निर्माण होतो. नागपंचमीच्या दिवशी जशी 15 तिथी असतात प्रतिपदेपासनं तर पौर्णिमा अमावस्येपर्यंत, प्रत्येक तिथीचा देवी देवता त्या ठिकाणी वेगवेगळा असतो. पंचमी तिथी ही सर्पांसाठी समर्पित आहेत. त्यात श्रावण महिन्यातील पंचमी नागदेवतांसाठी अत्यंत विशेष रूपाने समर्पित आहे. देशी गावरान गाईच्या शेणाचा 1 अथवा 9 नाग बनवा. त्याचे पंचोपचार, हळद कुंकू अक्षत वगैरे सर्व गोष्टींनी पूजन करा. धूपदीप नैवेद्य अर्पण करा. अष्टनाग प्रसिद्ध आहे, 9 नाग प्रसिद्ध आहे, द्वादश म्हणजे 12 नागही प्रसिद्ध आहेत. पण त्यात 9 नाग जे आहे ते अतिविशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे शेवटी आम्ही नावे तुम्हाला स्तोत्र रूपात सांगूच. जे 9 नागांचे पूजन आणि नामस्मरण केल्याने सर्पदंश होत नाही, पितृदोष नष्ट होतो आणि प्रत्येक कार्यात विजय मिळतो. विशेषतः कुंडलीमधील राहू जो आहेत अनेकांचा खराब असतो. राहू केतू हे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये 180 डिग्रीला समोरासमोर बसलेले असतातच कुठे ना कुठे. त्यामध्ये 12 घरांपैकी काही स्थानं दूषित असतात, दोषी असतात. त्यांना राहू केतूचा खूप त्रास होतो. ज्यांचा राहू खराब ते शेअर मार्केटमध्ये कधीही प्रगती करत नाही. एवढी दुर्गती होते की आत्महत्येकडे जातात, एवढे लॉस होतात. अशा अनेक गोष्टी आहेत. कारण तो धनप्राप्तीचाही स्वामी आहेत. सर्पदंश होत नाही, पितृदोषही मिटतात, विजयही मिळतो, धनप्राप्ती देखील होते. ह्या गोष्टींसाठी सनातन संस्कृतीमध्ये नागदेवतेचं पूजन खूप महत्त्वाचं आहे. नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तू अथवा तवा ठेवत नाही, यामागील काय कारण असे अनेकदा प्रश्न विचारले जातात. लोखंडी तवा हा नागस्वरूप मानला जातो. नाग हा राहूचा आहे अथवा राहू नागस्वरूप आहे. सर्प देखील सर्प दोष होतो, निराश होतात आणि कुंडलीतील राहूचाही दोष वाढतो. म्हणून त्या दिवशी तव्याला नागस्वरूप, राहूस्वरूप मानलेलं असल्यामुळे अग्नीवर ठेवून भाजू नये, तापवू नये, अन्यथा आपल्याला सर्प आणि राहू तापवणार, ही त्यामागील शास्त्रीय कल्पना आहेत. त्यामुळे त्या दिवशी भाकरी, चपाती वगैरे लोखंडी तवा वगैरे वस्तू ठेवून बनवली जात नाही, उपवास धरला जातो.
अन्यथा राहूचा दोष त्या ठिकाणी वाढत असतो. आम्ही स्तोत्र सांगणार आहेत. तत्पूर्वी श्रावण चालू आहेत. मनोकामना सिद्धिप्रित्यर्थ आणि धनप्राप्तीप्रित्यर्थ भगवान महादेवांना प्रिय असलेलं अपराजिता गोकर्णाचं पुष्पफूल अर्पण करून आपण त्या ठिकाणी सर्प आणि महादेवाची देखील पूजा करावी. 9 नागदेवतांची नावे स्तोत्ररूपात आम्ही स्मरण करतोय. तुम्हीही फक्त श्रवण केल्याने ती पूर्ण पुण्य मिळतं. हे रोज देखील म्हटले तर उत्तम असतं. अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. अर्थात रोजच सकाळ सायंकाळ हे 9 नागांचे जे नामस्मरण करतील त्यांना सर्पदोष कधी होणार नाही, सर्पदंश कधी होणार नाही आणि विजयी भवेत. सर्वत्र त्यांचा विजय होईल. हर हर महादेव.